जेव्हा मी ड्युटीवर कामासाठी घरून निघालो, त्याच वेळेस माझ्यासोबत असे घडले आणि त्या गोष्टीचा मी कधी आयुष्यात विचारही केला नव्हता. माझे नाव अजय. मी एका मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून कामाला होतो. सकाळचे 9 वाजले होते. रोजच्या नित्यनियमाप्रमाणे मी तयार होऊन देवाला नमस्कार घातला आणि स्कूटी चालू करून आपल्या रोजच्या कामासाठी दवाखान्यात जाण्यासाठी निघालो. मी तसा राहणारा नाशिकचा होतो, पण सध्याला मी पुण्याला राहतो. माझी ड्युटी हॉस्पिटलमध्ये सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंतची असायची. मी राहायला पुण्यातील सांगवी या भागात राहत होतो आणि आमचे हॉस्पिटल हे शिवाजीनगर या ठिकाणी होते. पण मी जेव्हा मुंबई पुणे हायवेवरून खडकी या ठिकाणी सिग्नलवर येऊन थांबलो, त्याच वेळेस माझी मोटरसायकल ही सर्वात अगोदर सिग्नलवर उभी होती. म्हणून ऑपोजिट साईडच्या रोडावरून फोर व्हीलर फार जोराने जात होत्या आणि त्यातूनच एका गाडीच्या टायर खालून एका लहान फरशीच्या तुकड्याने माझ्या पायाला फार मोठी जखम केली. माझ्या डोक्यातही अशी कल्पना नव्हती की एखाद्या गाडीच्या टायराखालून उडालेला फरशीचा तुकडा आपल्या पायाला एवढी जखम करून जाईल. पण ज्या वेळेस तो तुकडा लागला तेव्हा मला त्याची लागण्याची कल्पनाही झाली नाही. पण जेव्हा मी हॉस्पिटलला पोचलो आणि माझ्या स्कूटीच्या फ्रंट साईड हा चक्क रक्ताने भरलेला होता, त्या रक्ताकडे पाहूनच मला चक्कर येऊ लागली. तेव्हा मला कळाले की माझ्या पायाला फार मोठी जखम झालेली आहे. कारण मी त्यावेळेस सँडल घातली होती, म्हणून त्या फरशीच्या तुकड्याने माझ्या पायाला इजा केली होती. मी हळूहळू एका पायावर चालत इन्क्वायरी काउंटरपर्यंत आलो आणि त्याच ठिकाणी बेशुद्ध होऊन पलंगावर झोपलो. मला अशा कंडिशनमध्ये पाहून त्या ठिकाणी असलेले माझे मित्र धावतच माझ्याजवळ आले आणि मला त्वरित ICUमध्ये त्यांनी ॲडमिट केले व त्या ठिकाणी माझी जखम साफ करून त्यात कापूस ठेवून मग संध्याकाळी सेमी जनरल वॉर्डात त्यांनी मला शिफ्ट केले. आणि जेव्हा मला शुद्ध आली त्याच वेळेस मी जेव्हा माझी मान वळवून पाहिली तेव्हा माझ्या बेडच्या शेजारी एका स्टूलवर एक सुंदर बाई बसलेली होती. तिच्या पाठीकडचा भाग हा माझ्या दिशेने होता. तिची पाठीची सुंदरता पाहूनच मला तिच्या चेहऱ्या पाहण्याची उत्सुकता वाढली. मी कूच बदलून तिच्याकडे वळलो आणि माझ्या तोंडातून आई ग असा आवाज निघाला. कारण माझ्या पायाला फार त्रास होत होता आणि त्याच वेळेस ती बाई दचकन एकदम आपल्या जागेवर उभी राहिली आणि माझ्याकडे पाहून तिने तिच्या तोंडाला हात लावला. त्या रूममध्ये 2च बेड होते. एका बेडवर मी होतो आणि दुसऱ्या बेडवर त्या बाईचा नवरा होता. तेव्हा मी हळूच गालातल्या गालात हसून त्या बाईला विचारू लागलो, मॅडम क्या हुआ है इनको? तेव्हा ती बाई मला म्हणाली, पता नहीं, ऐसे ही काम कर रहे थे घर पे तो अचानक चक्कर आ गए और वही नीचे सो गए. फिर मैंने जब इनको देखा तब घबराकर अगल बगल वालों को बुलाकर इनको अस्पताल तक लेके आई. जब से वो यहाँ आए हैं अभी तक उन्होंने अपनी आँखें भी नहीं खोली है. मग मी त्या बाईंना म्हणालो, मॅडम डॉक्टर ने क्या बोला? मग ती बाई मला म्हणाली, डॉक्टर ने तो ECG और BP नापा, उसके बाद उन्होंने बोला कि एडमिट करना पड़ेगा. मग मी त्या बाईला म्हणालो, आपको डरने की कोई ज़रूरत नहीं है, ठीक हो जाएंगे आपके पती. आणि तेवढ्यात त्या बाईचा पदर तिच्या खांद्यावरून खाली निसटला आणि समोर जे माझ्या डोळ्यांनी पाहिले ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. एवढी सुंदरता मी माझ्या आयुष्यात प्रथमच एवढ्या जवळून पाहिली होती. मॅडम आप अकेले ही आए हो? कहाँ रहते हो आप? मग ती बाई मला म्हणू लागली, हाँ भाई साहब, मैं अकेले ही आई हूँ और मेरा घर यहाँ से 80 किलोमीटर दूर है. पता नहीं कितने दिनों और रखता है डॉक्टर इन्हें
अस्पताल में. आता दुपारचे 2 वाजले होते. आमचा डबा पण मेसवाला दवाखान्यातच आणून ठेवायचा. आता मला भूक लागली होती. तेव्हाच त्या बाईला मी विचारले, "मैडम, आप लोगों का खाना कोई लाएगा या आप इधर ही खाओगे?" तेव्हा त्या मॅडम मला म्हणाल्या, "अभी फ़ोन करके पूछती हूँ, कोई लाएगा या नहीं लाएगा?" मग मी त्या मॅडमांना म्हणालो, "अगर कोई नहीं लाता है तो मुझे बताना, क्योंकि यह मेस वाला हमारा टिफ़िन देने हर रोज़ आता है. अगर उसको बताया तो आपका भी टिफ़िन लेके आ जाएगा." मग मी उठून पलंगावर बसलो आणि उभे राहण्यासाठी आपल्या जागेवरून उठलो. माझा एक पाय बॉडीचे वजन सहन करू शकत नव्हता. फार त्रास होत होता. मग मी एका पायावर जंप करून चालू लागलो. तेव्हाच त्या मॅडम सपोर्ट देण्यासाठी माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, "आपको कहीं जाना है क्या?" मग त्या मॅडम मला बोलल्या, "आप एक हात मेरे कंधे पर रख दो, फिर आपको मैं वहाँ लेके जाती हूँ." तेव्हा मी त्या मॅडमांना म्हणालो, "रहने दो मैडम, आपको तकलीफ होगी मेरी वजह से." मग त्या मॅडम मला म्हणाल्या, "अरे हम एक दूसरे की मदत नहीं करेंगे तो किसकी मदत करेंगे?" त्यांनी जबरदस्तीने माझा एक हात त्यांच्या खांद्यावर ठेवला आणि जेव्हा माझा हात त्यांच्या खांद्यावर आला, त्याच वेळेस माझ्या हातांचा स्पर्श त्यांच्या त्या ठिकाणी झाला आणि त्याच वेळेस माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. कारण हा प्रसंग माझ्यासोबत प्रथमच घडून आल्याने हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता. तो नरम कापसासारखा लागणारा स्पर्श मला वारंवार त्यांच्याकडे पाहण्यास भाग पाडत होता. मग त्या मॅडमच्या खांद्यावर हात ठेवून मी इन्क्वायरी कक्षाजवळ येऊन एका बेंचावर बसलो. मग त्या मॅडम आपल्या रूममध्ये गेल्या. मग माझ्या मित्रांसोबत मी त्या ठिकाणी बसून टिफिन खाल्ला. जेवण झाल्यानंतर मला माझ्या मित्रांनीच माझ्या रूममध्ये सोडले. मग बाजूला बसलेल्या त्या मॅडमांना मी विचारले, "आपने खाना खाया?" तेव्हा त्या मॅडम मला म्हणाल्या, "अभी तो नहीं, जब आएगा तब खा लूँगी." मग मी त्यांना म्हणालो, "आपको मैं अभी खाना मंगवा देता हूँ." मी लागलीच मेसवाल्याला फोन करून त्या मॅडमला जेवण मागवले. मेसवाल्याची मेस दवाखान्याच्या जवळच असल्याने तो पण 10 मिनिटात जेवणाचा टिफिन घेऊन आमच्या रूममध्ये आला. त्यानंतर औषधी घेऊन मी झोपलो. मग जेव्हा माझे डोळे संध्याकाळी 5 वाजेला उघडले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण त्या बाई चक्क रूमचा दार लावून आपली अंगावरची साडी व्यवस्थित करत होत्या. त्यांची ती सुंदरता पाहून मी माझे दोघं हातांनी माझे केस घट्ट दाबले. मी फक्त त्यांची पाठीचीच सुंदरता पाहिली होती, पण मी आता त्या मॅडमचे असे काही पाहिले ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. काही वेळाने तिच्या घरचेही तिच्या नवऱ्याला पाहण्यासाठी त्या ठिकाणी आले होते आणि सोबत रात्रीचा डबाही त्या बाईसाठी आणला होता. तिच्याकडे पाहून मला ती फार अस्वस्थ वाटत होती. काहीतरी तिला हवं होतं, पण ती शब्दातही सांगू शकत नव्हती. आता रात्रीचे 8 वाजले होते. जेवणाची वेळ झाली होती. तिचेही घरचे घरी निघाले होते. मग माझे मित्र ज्यावेळेस मला जेवणासाठी त्या ठिकाणी मला घेण्यासाठी आले, त्याच वेळेस मी त्या बाईला म्हणालो, "मैडम, आप भी हमारे साथ चलो, हम लोग उधर ही बैठ के सब मिलके खाना खाते हैं." तेव्हा त्या मॅडम मला म्हणाल्या, "नहीं भाई साहब, मी यही खाना खा लूँगी, आप जाओ." मी ठीक आहे म्हणून माझ्या मित्रांसोबत जेवणासाठी निघालो. जेवण झाल्यानंतर 9 वाजेच्या सुमारास मी परत माझ्या बेडवर येऊन झोपलो. मलाही उद्या डिस्चार्ज मिळणारच होता. एका दिवसात माझ्या पायाची जखमही कोरडी झाली होती. फक्त पाय चालू देत नव्हता. पण अजूनही त्या बाईचा नवरा काही बोलत नव्हता. त्याला असा कोणता आजार होता ते अद्यापही मला कळाले नव्हते. मग मी औषधी घेऊन झोपलो
आणि ती बाई ही आपल्या नवऱ्यापाशी मोबाईलकडे पाहून स्टूलवर बसली. आता रात्रीचे 1 वाजले होते. माझा गळा कोरडा पडू लागला होता. म्हणून पाणी पिण्यासाठी मी जेव्हा उठलो, तेव्हा माझ्या रूममध्ये अंधार होता. पण बाहेरून स्ट्रीट लाईटचा उजेड माझ्या रूममध्ये आल्याने मलाही काही वेळाने स्पष्ट दिसू लागले. पण मी जेव्हा पाहिले, तेव्हा त्या मॅडम चक्क आपली साडी काढून गाऊन घालत होत्या. ते दृश्य पाहून माझ्या अंतर्मनात एक वेगळीच तरंग निर्माण होऊ लागली होती. या क्षणाला त्या बाईला आपल्या मिठीत घ्यावे असे मला वाटू लागले होते. पण मनावर कंट्रोल ठेवून मी समोरच्या सर्व दृश्य पाहू लागलो होतो. त्या बाईच्या जेव्हा मला आतील लाल कलरच्या पट्ट्या दिसल्या, तेव्हा ते दृश्य मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. मग त्या बाईने आपले कपडे चेंज करून ती खालीच चटईवर झोपली. मग काही वेळाने मीही पाणी पिण्यासाठी उठलो. मी उठल्यामुळे त्या बाईची झोपही उघडली आणि त्याही आपल्या जागेवर उठून बसल्या आणि त्यांना पाहून मी म्हणालो, कुछ चाहिए था क्या मैडम आपको? तेव्हा ती बाई मला म्हणाली, यहाँ काफ़ी मच्छर है, मुझे नींद ही नहीं आती. मग मी त्या मॅडमांना म्हणालो, मुझे भी नींद नहीं आती है यहाँ, मगर क्या करें, अपनी सेहत के लिए सोना पड़ता है. चलो मैडम, कुछ देर के लिए बाहर की हवा खा के आते हैं. त्या मॅडमांनी माझा हात पकडला आणि आम्ही दोघंही रूम बाहेर हॉस्पिटलच्या बाल्कनीत येऊन बसलो. या ठिकाणी रात्रीच्या थंड हवेत आम्हा दोघांनाही छान वाटत होते. तेव्हा मी मनातील शंका काढण्यासाठी त्या मॅडमांना म्हणालो, आपके पति को ऐसी कौन सी बीमारी हुई है? जब से वह अस्पताल में एडमिट हुए हैं, तब से बात ही नहीं कर रहे हैं. तेव्हा त्या मॅडम मला म्हणाल्या, इस बात का पता भी मुझे अभी तक नहीं चला है, मगर डॉक्टर कह रहे थे कि इनके शरीर में सोडियम कम होने की वजह से यह बातचीत नहीं कर पाएंगे और डॉक्टर ने इनको ऑक्सीजन थेरेपी के लिए भी कहा है. त्या बाईच्या सांगण्यावरून मला तिच्याकडे पाहून फार वाईट वाटत होते. मग मी त्या बाईला म्हणालो, मगर मैडम, ऐसा होने का कारण क्या है? मग ती बाई मला म्हणू लागली, हमारे घर में आटा पीसने की चक्की है. कुछ दिन पहले इनको सांस लेने में दिक्कत हो रही थी. हमने इनको इसी डॉक्टर को दिखाया था. जो दवाई डॉक्टर ने दी थी, वो लेने के बाद इनको ठीक लग रहा था, मगर जो आटे का पाउडर उड़ के इनके शरीर के फेफड़ों के अंदर जाने की वजह से इनको पहले से बहुत ज़्यादा कफ हुए. फिर बहुत दिनों तक खांसी चलती रही. हमें लगा कि मौसम बदलने की वजह से इनको जुकाम और खांसी हो गई होंगी, इसलिए हम वही दवाई इनको देते रहे. मगर एक दिन ऐसा आया, इनको ज़्यादा ही ठंड बजने लगी. फिर इनको तुरंत अस्पताल लेके आए. तब पता चला की इनके फेफड़ों में इन्फेक्शन हुआ है. मग ती बाई मला म्हणू लागली, आपको यह चोट कैसी लगी? मग मी माझ्यासोबत झालेली सर्व घटना त्या बाईला सांगितली. ती बाई वयाने माझ्याहून 2 वर्ष लहान होती. तिच्या चेहऱ्यावरून मला असं वाटत होते. मग मी तिला विचारले, मैडम, आपका घर यहाँ से तो काफ़ी दूर है, फिर आप अपने बच्चों की देखभाल कैसे करेंगे? तेव्हा त्या मॅडम मला म्हणाल्या, भाई साहब, मेरी शादी हुए 6 महीने ही हुए हैं, मगर मुझे अभी तक कोई संतान नहीं है. मग मी त्या बाईला तिचे नाव विचारले, मॅडम आपका नाम क्या है? मग ती बाई मला म्हणाली, मेरा नाम अंजली है. आणि त्यांनी मला माझे नाव विचारले. तेव्हा मी त्यांना सांगितले की मेरा नाम अजय है. आमच्या गप्पा सकाळी 4:30 वाजेपर्यंत रंगत राहिल्या आणि जेव्हा अंजलीने झोपण्यासाठी आळस दिला, त्याच वेळेस मला असे दिसले की अंजलीच्या गाऊनचे वरचे 2 हुक उघडे होते आणि तिच्या आतल्या भागात घातलेले लाल कलरचे कपडे मला स्पष्ट दिसत होते. जेव्हा अंजलीने माझ्याकडे पाहिले, तेव्हा तिला कळाले की मी कोणत्या अँगलने तिच्याकडे पाहत आहे. तिने फटक्यात
आपले दोघं हात खाली केले आणि म्हणाली, चलो अब काफी नींद आ रही है. मग अंजलीने माझा हात पकडून मला बेडपर्यंत आणले आणि आम्ही दोघंही आपापल्या जागेवर झोपलो. रात्री उशिरा झोपल्यामुळे सकाळी आम्ही उशिरा उठलो. दवाखान्यात आंघोळीची सोय नसल्याने अंजलीला तोंड हातच धुवावे लागत होते. पण बिना आंघोळीची पण अंजली फारच सुंदर आणि ब्युटिफुल दिसायची. मग मी पण ब्रश करून तोंडावर पाणी मारून माझ्या बेडवर डॉक्टरांची वाट पाहत मी बसून राहिलो. काल रात्रीपेक्षा आज सकाळी माझ्या पायाची दुखापत फारच कमी झाली होती. गोळ्यांचा आजार हळूहळू होऊ लागला होता. सकाळी 11 वाजेच्या सुमारास जेव्हा डॉक्टर आमच्या रूममध्ये आले तेव्हा त्यांनी अंजलीच्या नवऱ्याच्या ECG काढून BP चेक केला. सर्व गोष्टी सामान्य होत्या, पण तरीही डॉक्टर त्यांना सांत्वन देऊनच सांगत होते की 2-3 दिवसात बरे झाले की पाहू. मग डॉक्टरांनी माझ्याकडे पाहून एक स्माईल दिली आणि म्हणाले, हां अजय, कसं वाटतंय रे तुला आज? त्यावर मी डॉक्टरांना म्हणालो, डॉक्टर साहेब, आज एकदम मस्त वाटतंय. चांगला आहे? काही त्रास होत नाही ना? मग ठीक आहे, आज तुला सुट्टी देतो आणि उद्यापासून ड्युटीवर हजर हो. एवढं बोलून डॉक्टर आमच्या रूममधून बाहेर गेले. त्यानंतर माझं लक्ष अंजलीच्या चेहऱ्यावर गेले. ती फार उदास वाटत होती. तेव्हा मी तिला विचारले, काय झाले अंजली? काय विचार करतेस हे? काय नाही. आज तुझी सुट्टी होणार आहे ना, म्हणून मी तोच विचार करत होते. तू गेल्यानंतर मला एकटीला या ठिकाणी कसं करमेल याचाच विचार मी करत होते. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, घाबरू नकोस, मी उद्याच्या जागेवर आज रात्रीच माझी ड्युटी जॉईन करेल. तिला माहिती नव्हते की मी पण या ठिकाणी कंपाऊंडर म्हणून जॉब करतोय असं. जेव्हा मी तिला सांगितले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक आनंदाची लहरच आली की नाही, कोणीतरी आपलं आहे या ठिकाणी जो आपल्या मताशी सहमत असणारा आहे. मग मी अंजलीला म्हणालो, अंजली, तुम मेरे घर आ सकती हो, वहीं पे तुम फ्रेश हो जाओ. 2-3 दिन से तुम भी नहाई नहीं हो, इसलिए मैं बोल रहा था. अंजलीच्या चेहऱ्यावरून तिला माझ्यासोबत यायची इच्छा होती, पण तिने एक नज़र आपल्या नवऱ्याकडे टाकली. इनको यहाँ अकेले छोड़ के आपके साथ नहीं आ सकती हूँ मैं. अजय. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, आप इनकी चिंता मत करो. इनके ऊपर ध्यान रखने के लिए मेरे सब दोस्त यहाँ आ जाएंगे. तेव्हा अंजली मला म्हणाली, हाँ, मैं भी चाहती हूँ कि नहा धो के थोड़ा फ्रेश हो जाए. चलो फिर इसी बहाने मैं आपका घर भी देख सकती हूँ. मग मी अंजलीला म्हणालो, मेरा यहाँ खुद का घर नहीं है, मैं भी किराए के रूम पर रहता हूँ, मगर खुद के घर जैसा मैं संभाल के रखा हूँ उसको. तुम भी देखोगी तो खुश हो जाओगी. मग मी माझ्या मित्राला फोन करून माझ्या बेडजवळ बोलावले आणि सांगितले, इस मैडम के हस्बैंड की तरफ ध्यान रखना, मैं अभी इनको कुछ सामान लेके वापस भेजता हूँ. तेव्हा माझा मित्रही हो म्हणाला. त्यानंतर मी माझा सामान पॅक करून अंजलीसोबत हॉस्पिटलच्या बाहेर आलो. मग आम्ही ऑटो करून माझ्या घरी जाण्यासाठी निघालो. ऑटो थोड्या अंतरावर गेल्यानंतर माझ्या हाताचा स्पर्श अंजलीच्या हाताला होऊ लागला होता. तिच्या हाताचा स्पर्श इतका कोवळा होता की माझ्या अंतर्मनात त्यामुळे आग निर्माण होऊ लागली होती. माझी बॅगही माझ्या हातातच होती. त्यामुळे अधूनमधून ऑटो ज्या वेळेस हालत होती त्याच वेळेस माझ्या हाताची कोणीही अंजलीच्या त्याच ठिकाणी स्पर्श होऊ लागली होती. अंजलीला हळूहळू या गोष्टीची जाणीव झाली होती, पण ती काही बोलत नव्हती. तिलाही तो स्पर्श हवाहवासा वाटू लागला असावा असे मला वाटत होते. 20 मिनिटानंतर आम्ही दोघंही माझ्या घराशेजारी येऊन पोचलो. मी लांबूनच अंजलीला माझं भाड्याचं घर दाखवलं. मग अंजलीने माझा हात धरून
हळूहळू आम्ही घराच्या पायऱ्या चढून घराचा आत शिरलो. 1 BHK घर होते माझे आणि मी एकटाच राहत होतो. अंजलीला ते पाहून फार छान वाटले आणि ती म्हणाली, मेरे घर से तो आपका घर काफ़ी बड़ा है. मग मी अंजलीला म्हणालो, अंजली तुम्हें हॉस्पिटल जाने में देर हो जाएगी. सबसे पहले तुम तैयार हो जाओ. अंजलीने तिचे कपडेही सोबत आणले होते. मग ती बाथरूममध्ये तयार होण्यासाठी गेली आणि मी हॉलमध्येच बसून मोबाईल पाहू लागलो. 15-20 मिनिटांनंतर जेव्हा अंजली माझ्यासमोर तयार होऊन आली, तेव्हा ती इतकी सुंदर वाटत होती की आत्ताच हिला मिठीत घ्यावे असे मला वाटू लागले. ते तिचे काळे डोळे, लांब केस आणि गोरे गाल आणि तिच्या बाहेर आलेल्या त्या आतल्या काळ्या पट्ट्या मला तिच्याचकडे फार आकर्षित करत होते. मग मी अंजलीला म्हणालो, तुम यही 5-10 मिनट बैठो, मैं अभी तैयार होके आता हूँ, फिर मैं तुम्हें हॉस्पिटल छोड़ दूंगा. मग अंजलीही तिच्या मोबाईल पाहत हॉलमध्ये बसली. मी तयार होऊन आल्यानंतर मी अंजलीला वेळ वाया न घालवता दवाखान्यात सोडण्याचा निर्णय घेतला, कारण त्या ठिकाणी तिचा नवरा हा एकटाच होता. मग मी आणि अंजली आम्ही दोघांनी माझ्या घराजवळूनच ऑटो केली आणि दवाखान्यासाठी निघालो. दवाखान्याजवळ पोचल्यानंतर मी परत त्याच ऑटोमध्ये बसून घरी परतलो. आज संध्याकाळी माझी ड्युटी ही मी सुरू करणार होतो. ती ड्युटी मी दिवसा न करता आता रात्री करणार होतो. माझ्या पायाला होणारा त्रास हा बऱ्यापैकी चांगला झाला होता. आता मला चालताही व्यवस्थित येत होते. मग मी दुपारचे जेवण करून मस्तपैकी घरीच आराम केला आणि संध्याकाळी 7 वाजेला मी रात्रीच्या ड्युटीसाठी दवाखान्यात येऊन पोहोचलो. मग मी अटेंडर रजिस्टरवर साईन करून सर्वात अगोदर अंजलीच्या नवऱ्याच्या बेडजवळ गेलो. माझ्या जागेवर अजूनही कोणताही पेशंट आला नव्हता आणि अंजली मोबाईल पाहू लागली होती. जेव्हा तिने मला पाहिले, तिच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे दिसत होता, कारण की एवढ्या दिवसात आमचे दोघांचे बॉन्डिंगही छान जमलं होतं आणि आमच्या दोघांमध्ये असे काही क्षण स्पर्शासारखे झाले होते की आम्ही एक दुसऱ्यांना हवेहवेसेच वाटू लागलो होतो. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, मी आधी हॉस्पिटल का चक्कर लगा के आता हूँ, फिर मिलके हम दोनों बातें करेंगे. रात्री 10 वाजेपर्यंत मी सर्व पेशंट चेक केले, कारण 10 नंतर डॉक्टरांनी आम्हाला कोणत्याही पेशंटला सलाईन व इंजेक्शन द्यायला नाही सांगितले होते. रात्रीचे सर्व रजिस्टर मी फिलअप केले आणि गप्पांसाठी अंजलीचा नवरा ज्या रूममध्ये ॲडमिट होता त्याच रूममध्ये जाऊन मी पोहोचलो. त्या ठिकाणी अंजली माझीच वाट पाहत होती असे मला वाटत होते. मला पाहिल्यानंतर अंजली आपल्या जागेवर उभी राहिली आणि मला म्हणाली, आओ ना अजय, हो गया तुम्हारा काम. मग मी अंजलीला म्हणालो, हाँ, ये तो मेरा डेली वर्किंग 11 बजे तक रहता है, उसके बाद भी मैं फ्री हो जाता हूँ. अभी तुम्हारे पति की तबीयत कैसी है? मी ज्या बेडवर ॲडमिट होतो त्याच बेडवर मी बसलेला होतो. काही वेळाने अंजली ही माझ्या शेजारी येऊन बसली आणि मला म्हणाली, पहले जैसी इनकी तबीयत थी वैसी ही है, कोई सुधार नहीं हो रहा है, मुझे तो काफ़ी चिंता होती है इनकी. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, एक दिन सबका टाइम आता है अंजली, तुम्हारे पति का भी टाइम आ जाएगा, तुम निराश मत हो. असं म्हणता म्हणता माझा हात अंजलीच्या हातावर पडला, तरी ती काहीच रिॲक्शन देत नव्हती. तिच्या हाताला पण माझ्या हातांचा स्पर्श हवा होता. त्यानंतर माझ्या हातावर तिने दुसरा हात ठेवला आणि म्हणाली, अच्छा हुआ कि तुम भी इसी रूम में एडमिट थे, इसलिए मुझे तुम्हारी काफ़ी हेल्प हुई, नहीं तो इस ज़माने में कोई किसी के काम नहीं आता. असं बोलत असताना अंजलीचा हात माझ्या अशा ठिकाणी पडला
त्याच वेळेस माझा श्वास जोरजोरात चढू लागला होता. आता अंजलीलाही कळून चुकली होती की तिच्या हाताचा स्पर्श माझ्या कोणत्या ठिकाणी झाला आहे. मग मी आणि अंजली एकटक नजरेने एकमेकांकडे पाहू लागलो. हळूहळू आमचे ओठ अगदी जवळ येऊ लागले होते. फक्त आमच्या नाकातून निघणारे श्वासच आम्हाला स्पर्श करत होते. तेव्हा अंजली आपल्या जागेवरून उठून तिने रूमच्या दाराची कडी लावली आणि माझ्याजवळ बसून तिने घट्ट मला मिठीच मारली. मग मी तिला म्हणालो, अंजली, ये सब ठीक नहीं है. तेव्हा अंजली मला म्हणाली, इतने दिन हो गए मेरे पति को अभी तक होश नहीं आया. तुम भी मेरी मजबूरी समझ सकते हो अजय. एक पत्नी को अपने पति से जो प्यार चाहिए वो प्यार मुझे इतने दिनों से नहीं मिल रहा है. तो मैं क्या करूं, तुम ही बताओ. जब तुम यहाँ एडमिट थे तब मेरी नज़र तुम्हारे ऊपर थी. तुम्हें पहली नज़र में मैं अपना दिल दे चुकी थी, मगर मैं तुम्हारे प्यार का इंतज़ार कर रही थी. तेव्हा मी अंजलीला म्हणालो, मगर मैं तो एक इंसानियत के नाते तुम्हारी हेल्प करना चाहता था. मग अंजली मला म्हणाली, एक दोस्त होने के नाते एक दोस्त का भी तो फर्ज बनता है कि दूसरे दोस्त की मदद करना. तुम बस मुझे एक बार प्यार से गले लगा लो, बाकी सब मैं झेल लूँगी. एवढं बोलून अंजलीने मला परत मिठीत घेतले आणि मीही तिला हळूहळू साथ देऊ लागलो. तब्बल 10 मिनिटे आम्ही तिच्या नवऱ्या ज्या रूममध्ये ॲडमिट होता त्याच रूममध्ये अंजली माझ्या मिठीत होती. हळूहळू आमचे ओठही एकमेकांच्या ओठांवर टिकून राहिले. अंजलीने तब्बल अर्ध्या तासापर्यंत माझ्या ओठांचा रस चाखला. मग आम्ही दोघंही आता नियंत्रणाच्या बाहेर गेल्यानंतर आमच्या अंगावरील कपडे आम्ही बाजूला ठेवून एकमेकांवर भरभरून प्रेम केले. माझ्या प्रेमामुळे अंजलीलाही खूप आनंद मिळत होता. तिलाही स्वर्गात जागा मिळाल्यासारखे वाटत होते. आणि जेव्हा आम्ही एकमेकांसोबत प्रेम करत होतो तेव्हाच अचानक त्या पलंगाचा एक लोखंडी कोपरा तिच्या पायाला टचकन टोचला आणि ती म्हणाली, अजय हळू, काहीतरी अडकलं आहे, फार त्रास होत आहे मला. मग ज्या ठिकाणी तिचा पाय टोचत होता त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मी तिला बसवले. मग आम्ही एकमेकांबरोबर प्रेम केले. आता माझे नित्यनियम झाले होते. जेव्हा पण मी रात्रीला ड्युटीवर यायचो त्यावेळेस अंजलीसोबतच पूर्ण रात्रभर भरभरून प्रेम करायचो आणि तिला लागणाऱ्या सर्व सामानाची पूर्तता मी दुपारपर्यंत करायचो. अशा प्रकारे दवाखान्यात माझ्या शेजारी ॲडमिट झालेल्या नवऱ्याच्या बायकोला मी रात्रभर प्रेम करत राहायची संधी मला मिळाली होती.